एकमेकांचे मित्र असूनही एका तडीपार गुंडासह त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्राने वार करून दुसऱ्या तडीपार गुंडाला यमसदनी धाडल्याची घटना गुरुवारी रात्री 10:15 वाजता जेल रोडच्या जुना सायखेडा रोड भागातील बालाजी नगरात घडली। हितेश सुभाष डोईफोडे राहणार जेल रोड असं मृताचं नाव आहे। हितेशचा मित्र रोहित नंदकिशोर बंग वय वर्ष 28 हा जखमी झाला असून लपून बसल्याने तो बचावला। जखमी रोहितने दिलेल्या जबाबावरून नाशिक रोड पोलिसांनी संशयित निलेश पेखळे आणि त्याच्या 2 साथीदारांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत काही तासात त्याला अटक केली। शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। संशयित पेखळे याच्या घरासमोर हितेशने दुचाकी उभी करताच दोघात बाचाबाची झाली। काही क्षणातच गेटला अडकवलेल्या पिशवीतून पेखळे याने धारदार शस्त्र काढून हितेशच्या डोक्यात वार केला। रोहित दुचाकीवरून खाली उतरत असतानाच निलेशच्या 2 साथीदारांनी लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात वार केला आणि त्यामुळे रोहित खाली कोसळला। रक्तबंबाळ हितेशने जुना सायखेडा रोडच्या दिशेने जीव वाचवण्यासाठी पळ काढला, परंतु संशयितांनी त्याचा पाठलाग करून रस्त्यात गाठून त्याची निर्गुण हत्या केली। मागे एकटाच पडून राहिलेल्या रोहितने भैरवनाथ नगरच्या दिशेने पळ काढला आणि रेल्वे मार्गाच्या जवळील गवतात लपून बसला। काही वेळाने रस्त्याने जाणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून रोहितने भावाला या हल्ल्याची माहिती दिली। त्याचा भाऊ राहुल याने रोहितला बिटको रुग्णालयात दाखल केलं। गंभीर जखमी हितेशला नितेश पेखळे यानेच जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तो मृत झाल्याचं सांगितलं। पोलिसांनी पेखळे याला काही तासांतच अटक केली। मृत हितेशच्या मुलीचा वाढदिवस जवळ आला होता, त्यासाठी तो मित्रांना आमंत्रण देत होता। गुरुवारी रात्री हितेश हा मित्र रोहितला सोबत घेऊन एक लहरे येथे एकास आमंत्रण देण्यासाठी निघाला होता। जेल रोडला गेल्यावर हितेशने अचानक संशयित निलेशचं घर गाठलं। येथे निलेशने साथीदारांच्या मदतीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात हितेशचा मृत्यू झाला। त्यामुळे मुलीचा वाढदिवस साजरा करायचं राहून गेलं।